वाटत नाही की मी दिलेल्या निर्णयात सुप्रीम कोर्ट अथवा हायकोर्ट त्याची संपूर्ण लिगॅलिटी बघितल्यानंतर बदल करेल, कारण माझ्या मते तो शाश्वत आणि लिगली टेनेबल निर्णय आहे. परंतु जर का सुप्रीम कोर्टला असं वाटलं की अध्यक्षांनी दिलेल्या निर्णयात कुठेतरी कायदेशीररित्या कुठे आम्ही कमी पडलो असू, तर निश्चितपणे सुप्रीम कोर्ट हे शेवटी कायद्याचं संरक्षण करणारी एक संस्था आहे. त्यांनी दिलेला निर्णय हा निश्चितपणे याचा सन्मान केला जाईल आणि तो आम्हाला मान्य असेल. परंतु मी आपल्याला सांगितलं तसं मला प्रायमा फेसी असं वाटत नाही की मी दिलेल्या निर्णयात कुठची इलिगॅलिटी आहे. विधानसभेवर म्हणजे तुमचा निर्णय तुम्ही कशा पद्धतीने चांगला होता याविषयी तुम्ही बऱ्याच वेळेला बोललेला होतात किंवा कायद्याला धरून आहे हे तुम्ही बऱ्याच वेळेला सांगितलंय, पण याचा काही परिणाम आता येणाऱ्या विधानसभेवर होईल असं वाटतं का? मला वाटत नाही, कारण शेवटी जो निर्णय दिला गेला आहे तो निर्णय मी अध्यक्ष म्हणून माझ्या न्यायबुद्धीत दिलेला आहे. तो निर्णय कुठच्याही पक्षाचा नाहीये, तो निर्णय शिवसेनेचा नाहीये, तो निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा नाहीये, तो निर्णय भारतीय जनता पार्टीचा नाहीये, तो निर्णय महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षांचा आहे. त्यामुळे त्या निर्णयाशी आणि निवडणुकींचा काही मात्र संबंध नाही. आता आपण विधानसभेच्या निवडणुकीविषयी बोलूयात. तुम्ही पक्षाचे नेते म्हणून विधानसभेचं कामकाज सुरू झालं आहे हे थोड्याच वेळापूर्वी सांगितलं होतं. आम्ही नेहमी इनफॅक्ट तुम्ही हेही सांगितलं की नेहमी तुम्ही त्या पद्धतीने कामं करत असता. मग आता येणाऱ्या विधानसभेमध्ये राणे साहेबांनी सांगितलं की 288 ही जागा भाजपनं लढवाव्या. तुम्हाला काय वाटतं, पक्षाचा एक नेता म्हणून भाजपनं किती जागा लढवाव्यात? युतीत जो निर्णय होईल तेवढ्या जागा भारतीय जनता पक्षाने लढवाव्या. आणि किती जागा जिंकून येतील? मला वाटतं आजच्या परिस्थितीत क्लिअर मेजॉरिटी 100% युतीची येईल. पण जर का आम्ही ज्या प्रकारे काम करत आहोत तसंच काम आम्ही शेवटपर्यंत केलं तर मला वाटतं युतीच्या किमान 1.25 ते 200 जागा निवडून यायला हरकत नाही. म्हणजे इथे 400 पार ज्या पद्धतीनं लोकसभेमध्ये झालं होतं तसं काही प्रकार इथे होणार नाही किंवा आपल्या राज्यात होणार नाही असं म्हणता येईल का? किंवा लोकसभेची पुनरावृत्ती राज्यामध्ये लोकसभेला जे काही झालं, जो निकाल आला त्याची पुनरावृत्ती आता विधानसभेला होणार नाही. राज्यामध्ये जो निकाल लोकसभेच्या निवडणुकीत दिसून आला, मला वाटतं त्याच्यापेक्षा अत्यंत वेगळा निकाल हा विधानसभेच्या निवडणुकीत दिसून येईल. कारण शेवटी विधानसभेची निवडणूक आणि लोकसभेची निवडणूक यात मुद्दे वेगळे असतात. यात नॅरेटिव्ह सेट करायची आता संधी लोकांकडे नाहीये, कारण तुम्ही लोकांना एकदा फसवू शकतात, सारखं सारखं तुम्ही फसवू शकत नाहीत. आणि त्यामुळे हा फेक नॅरेटिव्ह ज्याच्यामुळे नुकसान झालं असेल तो फेक नॅरेटिव्ह आता काय चालणार नाही याची मला खात्री आहे. निश्चितच. पण सर असंही म्हटलं जात आहे की फेक नरेटिव्ह तुम्ही म्हणताय त्यांनी सेट केला विरोधकांनी, पण विरोधकांकडून मग त्याच्यावर असं उत्तर दिलं जात आहे की आम्ही तो फेक नरेटिव्ह सेट केलेला नाहीये, तर त्यांच्याच नेत्यांनी हे सगळं सेट केलं होतं. मला एक गोष्ट सांगा, संविधान बदलणार असं काँग्रेस पक्षाचे किंवा इतर पक्षाचे नेते सातत्याने पण त्याच्यासाठी आधार होता तो म्हणजे भाजपच्या काही नेत्यांच्या 400 पार, त्याच्यामुळे संविधान बदललं जाणार. कर्नाटकचे एक नेते होते. त्याचं मी तुम्हाला लीगल आर्ग्युमेंट सांगतो. आज नव्हे तर 50 वर्षापूर्वीपासून सुप्रीम कोर्टाने केशवानंद भारती केस पासून पुढे सातत्याने हा निर्णय दिलेला आहे की मूलभूत ढाचा जो संविधानाचा आहे तो कोणीही बदलू शकत नाही. 500 जागा आल्या तरीही तुम्ही बदलू शकत नाही. त्यामुळे बेसिक स्ट्रक्चर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन हे कधीच अमेंड होऊ शकत नाही. ही वस्तुस्थिती आहे जी प्रत्येकाला माहिती आहे. पार्लमेंटमध्ये बसणाऱ्या लोकांना तर 100% माहिती आहे. तरीही हा खोटा प्रचार करणं, मला वाटतं ह्यालाच फेक नॅरेटिव्ह म्हणतात. आणि त्यामुळे मी आपल्याला खात्रीपूर्वक सांगू शकतो की आता राज्यात हा फेक नॅरेटिव्ह चालणार नाही.
निश्चितच ते आपल्या आता येणाऱ्या विधानसभेमध्ये ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर होतीलच किंवा रिझल्ट नंतर तर चांगल्या पद्धतीनं चित्र स्पष्ट होईल. मात्र आपण जेव्हा लोकसभेची कारण मीमांसा करतो, लोकसभेमध्ये जे काही राज्यात जो निकाल आलेला आहे त्याच्यामध्ये आणखी एक कारण सांगितलं जातं की आरएसएस कुठेतरी नाराज होतं भाजपवर आणि त्याचाही फटका भाजपला बसल्याचं बोललं जातंय. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा परिवारातील प्रमुख आणि महत्वाचा एक घटक आहे आणि त्यामुळे परिवारातील लोक एकमेकांशी विचारविनिमय करू शकतील, वेगवेगळी मतं सादर करू शकतील, पण कोणीही कोणावर नाराज नसतं आणि अगदी योग्य आणि सगळं व्यवस्थित चालेल असं मला खात्री आहे. पण पंचजन्य मधून किंवा वेगवेगळ्या ठिकाणावरून मोहन भागवत असतील किंवा आरएसएसचे जे पदाधिकारी आहेत त्यांच्याकडून नाराजी व्यक्त केली गेली होती. पंतप्रधान मोदींविषयी सुद्धा काही वक्तव्य समोर आलेली होती मध्यंतरीच्या काळामध्ये. तर मग आता पॅचअप झालंय असं म्हणता येईल सामान्यांच्या भाषेमध्ये? मला वाटतं ही सगळी नेते मंडळी